going to see the K1 activities which we made at our house. तो आज हमने एक ब्राइड टू बी को बुलाया है जो महाराष्ट्र में इट्स अ कॉमन टिपिकल फेस्टिवल और अ सेरेमनी, K1 सेरेमनी, वेयर वी इनवाइट अ ब्राइड और अ ग्रूम फॉर द डिनर. सो आज का ब्लॉग बहुत मज़ेदार होने वाला है और आप बहुत मस्त एन्जॉय भी करने वाले हो. सो लेट्स गो. The next day. सगळं रेडी झालेलं आहे, फक्त डेकोरेशन आणि स्वतः रेडी व्हायचं राहिलेलं. पण आमच्यासोबत एक पचका झालेला आहे घाणेरडा की ब्राईडच 10 वाजता येणार आहे हे आम्हाला कळलं. सो खूप मोठा ठेंगा घडला, बट इट्स ओके. तर मेन्यू हे जे केळवण माझ्या मामींच्या बहिणीचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल मेन्यू बघा तुम्ही. मेन्यू बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं चांगला मेन्यू बनवलेला आहे, चांगला. ओ भाई साहब, अँड दिस इज सुका आहे मस्त. आई ग, कुणालाही बघून असं तोंडाला पाणी सुटेल असं हे झालेलं आहे. आणि खूप मस्त मेन्यू बनला आहे, कडक एकदम. माझ्या भाषेत ना कडक. सो आता मैं रेडी होना है. एवढ्या लोकांना नहीं ऐसा रेडी होना. और डेकोरेशन की प्रोसेस तो चालू हो चुकी है और यहाँ पर डेकोरेशन का पूरा सामान मैंने नहीं वैसे निकाला. फुकट का क्रेडिट खा रही हूँ, बट ठीक है, चल जाता है. और हम डेकोरेशन को अभी स्टार्ट कर रहे हैं और जल्दी से डेकोरेशन हो जाएगा. पर एक चीज़ आपने नोटिस की है क्या, इंडियन घर में इतना मतलब जुगाड़ू सब काम हो जाता है ना, ये क्या पता. पर मेरे मामी ने ये नेल पेंट से नाम लिख दिया भाई कि इतना जुगाड़ू काम हो. आपको दिख जाएगा, हम डेकोरेशन की प्रोसेस चालू करेंगे. 1 eternity later. हो गया अभी फिर से की काय करत होतो आम्ही, केळवणच्या जागी माझ्या मामीने हे करून टाकलं होतं केवळण. ते दिसलं बरं झालं, नाही तर ते कसं वाटलं असं केवळण म्हणजे केळवणचं केवळण. वाह, जाऊन द्या. ये मेरे सब भाई बहन है और एक भी सरल नहीं है, सब फालतू है भाई. सब फालतू है. नीट मीट करा. इचेस मिस्टर दिसते रहेगा, चेस मार यार. आज मैं आपको दिखाने वाली हूँ सबसे अच्छा वाला स्किल जो कि इस बंदर जैसे दिखने वाले शख्स के पास है. No money, no honey. Good boy goes to heaven. Bad boy goes to Bangkok. Walking street. दिखने वाले शख्स के पास है, तो दिखाती हूँ आपको वो वाला स्किल. में करो रे. ये देखो, एक बताओ क्या ये कॉल कैसे दिख रहा है. वो होते हैं ना चिंपांजी. गाइस, मैंने आपको बोला था जो गेस्ट हमारे आने वाले वो अभी आ गए, जो कि ब्राइड के पप्पा है. उनसे हम एक प्रश्न विचारते हैं. रुको, तुम्हाला कसं वाटतंय की तुमच्या मुलीचं लग्न होतंय? अतिशय आनंद वाटतोय. आनंद वाटतं. अजून काय वाटतंय? आणि काय वाटतंय, छानच वाटतंय. छानच वाटतं. हो. चालेल. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तो गाइज मैं अभी रेडी हो रही हूँ और आपको सब दिखाऊंगी कौन सा आउटफिट मैं पहनने वाली हूँ. मैंने भी फेस वॉश कर लिया है पूरा क्लियर वाला. तो चलो मेरा आउटफिट देखते हैं. गाइज मैं ये वाला आउटफिट पहन रही हूँ, बहुत मस्त है आउटफिट. टुडेज आउटफिट गर्ल्स. तो ये वाला आउटफिट पहनते चलो. ड्रेस का तो मैंने ड्रेस पहन लिया है और मैं अभी लगा रही हूँ मेरी सनस्क्रीन डॉटन की. मतलब कहीं भी जाओ बट सनस्क्रीन इज़ इम्पॉर्टेंट. थोड़ा सा स्किन केयर करते हैं. देखो
Then I'm going to apply the balm. This is balm that I really This is something I have a blood from. Well, you make the balm then. I'm ready. I'm ready, guys. I'm going to go fit check. Ready, sir? खूपच मला काय माहिती छान दिसते असं मला वाटतंय बट मी छान दिसत नाही खूप मस्त तर हे सगळे जेवायला बसले तर कोण ब्राइड सांगितलं असल्यामुळे सगळ्यांना भूक लागली होती आणि सब लोग अभी खाने के लिए बैठ पहुँच चुके हैं तो आपको दिखाती हूँ धीरे से किसको नहीं बताने का जीते हुए ये सब शर्मा जाते हैं भाई ऐसा नहीं दिखाना होता है किसी को तुम्हाला पाहिजे का लाईक शेअर सबस्क्राईब बोल अगं वाटत नाही तुला बोल ना बड़ा हरामी हो बेटा आमचं एवढं आयुष्य नसतंय ना आम्ही सगळ्या बायकांना कामाला लावले नाही आम्ही निवांत बसलोय मी तर पोराला बी कामाला लावले बघा पोरगा मधी करते सो गाइस तो मैं अभी खाना खाने के लिए बैठ चुकी हूँ और जल्दी खाना खाने क्योंकि ब्राइड आने वाली और मुझको कभी एंट्री का देखना है अभी क्योंकि फ्लावर डेकोरेशन रह गया है मेरा वैसे देखा जाए तो आई विल शो यू माय प्लेट ओ माय गॉड इट्स व्हेरी टेम्पटिंग तसं बघितलं सगळे जेवायला बसले ही लोक तर मी एवढी मोठी बसली आहे पण ठीक आहे जाऊ दे आपण फर्स्ट बाईट घेऊ आपला नॉनसेन्स आहे तुमच्या मागे आई वाह झालं मस्त झालं मेरा खाना तो हो चुका है और यहाँ पर डेकोरेशन भी हो रहा है भाई इतना हो रहा है केळवण के लिए लग्न घरात अवघडच काम होणार आहे ये देखो भाई होता ही है ये देखो बहुत अच्छा आपको डेकोरेशन भी दिखाती है वो ये देखो मेरी मौसी बेटी है मुझको लगा था सरल सादा होगा इनका तो वो क्या बोलते हैं वो पाट पसर रही है क्या बोलूं पर बहुत मस्त डेकोरेशन है और नाउ चले एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग की वजह से आई एम शोइंग माय मॉम टू ऑल ऑफ यू गाइस 1 2 3 गो दिस इज माय आई मातोश्री माता जिनका पार्लर भी आहे याला अजून खूप वेळ मला वाटलं येईल लगेच बाबा अजून किती वेळ मी जागणार आहे आणि हे बघा हा माझ्या मावशीचा मुलगा आहे नॉनसेन्स गाय इन द हाऊस हाय बोल लाईक शेअर सबस्क्राईब बोल लाईक शेअर सबस्क्राईब बोल ना लाईक शेअर सबस्क्राईब ही असली पोरं करतात ना म्हणून डोकं सनकतं बावळट का ए मग ते गाणं ऐकलंयस का ते गाणं ऐकलंयस का कुठलं येड लावलं तुला येड लावलं म्हणजे आता जर ब्राइड आली ना म्हणजे जी नवरी येणार तिचं केळवण आहे ती वो अगर नहीं आई ना अभी तो हम यही गाना गाने वाले येड लावलं आम्हाला वेळ बघून येड लावलं गाइस हमारे घर में भांडन चालू हो गए देखो बहिणी का वाटते भी नहीं बहिणी ए पोरी ये जात भांडण करना मला कंटेंट के लिए इतना तो भांडण कर सकते ना ये बहन देखो भांडण चालू झाली एवढं साधं येत नाही का तुला बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा है दोगी बहनींना बहुत मस्त किया है डेकोरेशन वैसे देखा जाए तो कुछ आता तो नहीं वैसे लात मारली या मावशीने लात मारली म्हणून काय बोलतो मी काय कोण ऐकूनच घेत नाही इज्जतच नाही देत कोण करा पण डेकोरेशन दाखवते मस्त हे बघा ओ माय गॉड एस्थेटिक डेकोरेशन आई एम शोइंग टू यू मस्त झाले डेकोरेशन इतने सबर के बाद ऐसा वो लग रहा है ब्राइड आ गई भाई और ऐसा लग रहा है मैंने ऑस्कर जीत लिया है अभी सच में आलात तुम्ही कशाला आलात एवढ्या लवकर बोला का लवकर आलात सेरेमनी तो चालू हो चुका है अभी हम दिखाते हैं सबको कि कैसा सेरेमनी है देखो ब्राइड आ रही है और मैंने आपको बता दिया बहुत जल्दी आ गई है
It is the world's first K1 which is going on at what I'm going to say 11:30 वाजतात त्यावेळेस होते. मी तुम्हाला दाखवते की कसं कसं K1 खाल्लेलं हे बघू शकता. एंट्रीची स्टार्टिंग आहे. ओ माय गॉड ही इज कमिंग. दिसणार जाते. काका एक विचारू का? हा तुम्ही मधीच का बसलाय असं फुलामध्ये एवढं डेकोरेशन केलं? इसको बोलते मतलब महाराष्ट्र में ये यही होता है जो नली होती है ना मटन की उसको ठोक ठोक के खाने का. कोरो कोरो जरा करो दिखाओ. ये देखो ये कर रही तुम्हें. वाव दिस इज कॉल्ड गुड. शेवटचा प्रश्न होता तुला जर भांडी कोण घासणार घरात? मी नाही घासणार. टिपिकल भांडी कोण घासणार? मी नाही घासणार प्रॉमिस. जर मला अभी मजा आएगा ना भिड़ो पहले से नागिन निकाल. कपड़े नई पद्धति आ गए केक काटने का केळवन पे एंड वी आर ऑफ पार्ट ऑफ दैट. फोटो है मी ब्लॉक करती भांडना. बघा आजकालच्या नवरी म्हणतात अशा मी केक कापणार आहे मी केक काप. ये अभी क्या बोले आपको बताती है. बोला परत बोला. नाही म्हण नाही म्हण का तुझी काय इच्छा आहे की कोणाला तरी मार जा मार. मला कॉन्टेंट भेटेल. कॉन्टेंट साठी काही पण करणार. जब आप जॉब करते हो अल्टिमेट रिअलायझेशन व्हेन यू डू जॉब अँड युअर मॅनेजर सेइंग डोंट गो होम. तरी एव्हा काय यार मॅनेजरला दाखवली पाहिजे व्हिडिओ म्हणजे क्या बोला तूने? बस. That's it for today's video guys. Bye bye.